नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. मराठी भाषेचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मराठी भाषा ही आपली राज्यभाषा आहे, त्यामुळे उत्कृष्ट पद्धतीने लेखन करणं गरजेचं आहे. मराठी भाषेमध्ये अभंगाला खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रभूमी ही संतांची भूमी आहे. संतांनी सांगितलेल्या उपदेशांचे पालन करणे, ते आचरणात आणणे गरजेचे आहे. त्यामुळे आपले जीवन समृद्ध होते. मुलांनी इयत्ता 9वीमध्ये आपण संतवाणीचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता. यावर्षीसुद्धा आपण संतवाणीचा अभ्यास चांगल्या प्रकारे करून घेणार आहोत. याआधी आपण संतवाणी भाग 1 अंकिला मी दास तुझा संत नामदेव यांच्या काव्यरचनेचा अभ्यास केला होता. आज आपण संतवाणी भाग 2 योगी सर्वकाळ सुखदाता आणि रचनाकार आहे संत एकनाथ यांच्या काव्यरचनेचा अभ्यास करणार आहोत. योगी म्हणजे तपस्वी, महात्मा, साधू पुरुष किंवा संत पुरुष. सर्व काळ म्हणजे प्रत्येक वेळी. सुखदाता म्हणजे सुख देणारा. संत एकनाथ महाराज म्हणतात की साधू पुरुष म्हणजेच योगी पुरुष सदैव आनंद देत असतो. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती दुर्जनाच्या सहवासात आल्यास त्याला क्षणिक सुख मिळेलही, पण आयुष्यभर त्याला दुःख भोगावे लागेल. पण योगी पुरुषाच्या सानिध्यात असल्यास त्याला आयुष्यभर सुख प्राप्त होईल. म्हणून जनसामान्यांना सन्मार्गाची ओढ लागावी, योगीचे महत्त्व कळावे, म्हणून त्यांनी या काव्यरचनेची निर्मिती केली आहे. तर बघूया प्रथम कवी परिचय. संत एकनाथ यांचं संपूर्ण नाव आहे एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. यांचा जन्म 1533मध्ये पैठण येथे झाला. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी होते. महाराष्ट्रातील भागवत संप्रदायातील थोर संत कवी म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे, ग्रंथ असे वैविध्यपूर्ण लेखन केले आहे. 16व्या शतकातील महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रबोधनाचे ते प्रवर्तक आहेत. बहुश्रुतता, समन्वयशीलता म्हणजे समतोल साधण्याचे कौशल्य. सामान्यांच्या उद्धाराची म्हणजेच कल्याणाची तळमळ कळकळ असायची. सुबोधता म्हणजे सहज सोपी रचना. पौराणिक कथासंदर्भातून ते लोकांना मार्गदर्शन करायचे. अलंकारिकता हे त्यांच्या काव्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मुलांनो, एकनाथ महाराजांच्या जीवनावर आधारित एक कथा मला सांगायची आहे. या कथेतून आपण त्यांच्या जीवनाचा आढावा घेऊया. एकनाथ महाराज नेहमी भक्तीमध्ये तल्लीन असायचे. लोकांना मार्गदर्शन करायचे. सगळ्यांना समानतेने वागायचे. प्राण्यांवर मायेने प्रेम करायचे. त्यामुळे काही लोक त्यांचा द्वेष करायचे, त्यांना त्रास द्यायचे, पण एकनाथ महाराज नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. एकनाथ महाराज नित्यनेमाने पहाटे उठून गोदावरीत प्रातसंध्या करायला जायचे. एकदा एका कुडाळ व्यक्तीने त्यांना त्रास देण्याचे ठरवले. जेव्हा एकनाथ महाराज प्रातसंध्या करून नदीतून बाहेर आले, तेव्हा त्या कुडाळ व्यक्तीने म्हणजेच वाईट व्यक्तीने त्यांच्या अंगावर थुंकले. बरं मुलांनो, काय बरं केलं असेल एकनाथ महाराजांनी? त्याला ओरडले किंवा मारलं किंवा अपशब्द वापरले किंवा त्याचा राग केला? नाही मुलांनो, यातील एकनाथ महाराजांनी काही न करता, त्याला काही न बोलता ते माघारी गेलेत. परत नदीत जाऊन स्नान केले, जप केला आणि बाहेर आले. परत त्या व्यक्तीने तीच कृती केली. परत एकनाथ महाराज नदीत गेले, स्नान केला आणि जप केला, बाहेर आले. परत त्या व्यक्तीने तीच कृती केली. असं करता करता सकाळची दुपार झाली. शेवटी त्या व्यक्तीला त्याच्या चुकीचे प्रायश्चित्त झाले आणि त्याने त्यांची क्षमा मागितली. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले की तुझ्यामुळे आज मला 108 वेळा स्नान करण्याचे पुण्य लाभले, जप करण्याचे पुण्य लाभले. असे संयमी आणि सहनशील वृत्तीचे आपल्याला एकनाथ महाराज दिसून येतात. आणि त्याचबरोबर मुलांनो, एकनाथ महाराजांच्या या कथेवरून आपल्याला हेही लक्षात येते की जेव्हा एखादा वाईट व्यक्ती चांगल्या व्यक्तीच्या सहवासात येतो, त्यातील वाईट कृती आपोआप नष्ट होऊन जाते. तर बघूया अभंगाचा आशय. योगी सर्वकाळ सुखदाता ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगी पुरुषांचे लक्षण स्पष्ट करते. यात योगी पुरुष व पाण्याची तुलना केली असून योगी पुरुषाचे गुण हे पाण्याच्या गुणापेक्षाही श्रेष्ठ आहेत, हे विविध दृष्टांत देऊन एकनाथ महाराज पटवून देतात. मुलांना तुमच्या मनात प्रश्न आला असेल
की पाण्याची तुलना योगी पुरुषाबरोबर. बरोबर मुलांनो, एक पाणी हे आपल्या सजीवांसाठी आवश्यक आहे आणि असं म्हटलं जाते पृथ्वीवरचं अमृत हे पाणी आहे. पाणी खूप आवश्यक आहे, पण त्याचबरोबर योगी पुरुषाचं श्रेष्ठत्वही तेवढंच महत्त्व आहे. त्याची कृपादृष्टीही तेवढीच महत्त्वाची आहे. सुसंगती सदा कडो या दृष्टिकोनातून त्यांनी या योगीची तुलना केली आहे. तर बघूया आपण भावार्थ आधारित. अभंगाचा भावार्थ आपण बघूया ओळीनुसार. मुलांना जेव्हा आपण ही कविता वाचतो तेव्हा आपल्याला जरा कठीण वाटते. त्या काळातील मराठी भाषेचं आपल्याला दर्शन हा अभंग घडवून देतोय. पण जेव्हा आपल्याला या शब्दांचा अर्थ कळतो तेव्हा आपल्याला ती सहज अवगत होते आणि आवडायला लागते. तर बघूया आपण अभंगातून भावार्थ. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वासी मृदुत्व. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, चंद्रकिरण म्हणजेच चंद्राचा प्रकाश, चकोरासी म्हणजे चकोर नावाचा काल्पनिक पक्षी. मुलांना संतवाणी भाग 1 मध्ये आपण पाहिला होता चातक पक्षी जो काल्पनिक आहे आणि मेघाची आतुरतेने वाट बघतो. तसे इथे चकोर नावाचा पक्षी आहे जो असं म्हटलं जाते चंद्राचे किरण प्राशन करून जगतो. त्याला जीवनाचा आधार हा चंद्र किरण आहे. त्याच पद्धतीने एकनाथ महाराज म्हणतात पाखोवा जेवी पिलियासी. पाखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, पिलियासी म्हणजे पिल्लांसाठी. एकनाथ महाराज म्हणतात पिल्लांना जगण्यासाठी पक्षिणीचे पंख हे आधार देतात, माया देतात, सुरक्षितता देतात, मायेची ऊब देतात आणि म्हणून पिल्लांना पक्षिणीचे पंख खूप महत्त्वाचे असतात. आणि म्हणून पुढे एकनाथ महाराज म्हणतात जीवन जैसे का जीवासी. जीवन म्हणजे पाणी, जीवासी म्हणजे सजीव. या भूतलावरती जेवढे सजीव आहेत त्यांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यांचं जीवन हे पाणी आहे. आणि म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हणतात तेवी सर्वासी मृदुत्व. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, सर्वासी म्हणजे सगळ्यांना, मृदुत्व म्हणजेच मृदू किंवा कोमल, गोडवाणे. एकनाथ महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे चकोर या पक्षाला चंद्रकिरण अमृता समान आहे, जीवनदायी आहे, कारण चकोर हा चंद्रकिरण पिऊन जगतो, अशी कल्पना केली आहे. पिल्लांसाठी आपल्या आईचे म्हणजे पक्षिणीचे पंख सुरक्षा देणारे, आसरा देणारे, मायेची ऊब देणारे आहेत. आणि सजीवांसाठी पाण्याचे जे महत्त्व आहे, पाणी हे सजीवांसाठी जीवन देणारे आहे. आणि त्याप्रमाणे योगी पुरुषाच्या मृदू शब्दांचे व्यक्तिमत्वाचे स्थान सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. मुलांनो, या ओळीमध्ये आपल्याला ज आणि च या अक्षराची पुनरावृत्ती झालेली दिसून येते आणि म्हणून इथे अनुप्रास अलंकार झालेला आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण अनुप्रास अलंकाराचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता. एखाद्या ओळीमध्ये अक्षराची पुनरावृत्ती झाल्यास तिथे अनुप्रास अलंकार होतो. म्हणून इथे ज आणि च शब्दांची पुनरावृत्ती, या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून इथे अनुप्रास अलंकार झालेला आहे. आणि त्याचबरोबर चकोरासी, पिलियासी, जीवासी नादमता आहे आणि अर्थभिन्नता आहे आणि म्हणून इथे यमक अलंकार सुद्धा झालेला आहे मुलांनो. तर पुढे बघूया आपण पुढची ओळ. जळ वरी वरी शाळी मळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. जळ म्हणजे पाणी, वरी वरी म्हणजे वरच्यावर, शाळी म्हणजे धुणे. एकनाथ महाराज म्हणतात की पाणी हा आपल्या शरीरावरचे बाह्य भाग स्वच्छ करतो, पण योगिया सबाह्य करी निर्मळ. योगिया म्हणजे योगी पुरुष, सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून, निर्मळ म्हणजे स्वच्छ. योगी पुरुषच्या सानिध्यात आल्यास आपले अंतरंग आणि बाह्यरंग सुद्धा स्वच्छ होतात. पाणी फक्त आपल्या शरीरावरचं बाह्य भागावरील मळ वरच्यावर नष्ट होतो, परंतु योगी पुरुष त्यांच्या संपर्कात येणाऱ्या बाह्यरंग व अंतरंग दोन्ही निर्मळ करतो. यावरून मला श्यामच्या आईच्या कथा आठवते. या पुस्तकातील जेव्हा श्याम आंघोळ करून बाहेर येतो, त्याचे पाय ओले असल्यामुळे त्याला माती लागते. लगेच श्याम पाय धुवून येतो. हे आई बघते आणि त्याला म्हणते,
बाळा, ज्याप्रमाणे तू तुझ्या पायाला घाण लागू देत नाही, मळ लागू देत नाही म्हणून जपतोस, त्याप्रमाणे तुझे मनही तेवढेच निर्मळ ठेव, त्यासाठी जप हो. अशा प्रकारे आईने अगाध ज्ञान, तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेले आहे. म्हणजे आईसुद्धा योगीप्रमाणे आहेत, महात्मा आहे. पुढची ओळ एकनाथ महाराज म्हणतात, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. पाणी फक्त आपल्याला तहान लागल्यास आपण पाणी पितो, फक्त क्षणिक सुख आपल्याला देते. पण योगी पुरुष सर्व काळ सुखदाता आहे. म्हणजे योगी पुरुषाच्या सहवासात राहिल्यास ते आपल्याला कायम सुख मिळते. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की योगी पुरुषाचा सहवास हा सर्व काळ सुख देणारा असतो. पाणी पिल्यानंतर मिळणारं सुख हे अल्पकाळ असते, पण योगी पुरुषाचा सहवास आपल्याला कायमस्वरूपी सुख देणारा असतो. म्हणून इथे योगी पुरुषाचे महत्त्व या 2 ओळीमध्ये स्पष्ट केलं आहे. मुलांना आपल्याला यामध्ये मळ, निर्मळ, वेळ इथे या शब्दांमध्ये नादमयता आहे आणि अर्थभिन्नता आहे, म्हणून इथे यमक अलंकार झालेला आहे. पुढची ओळ घेऊ आपण. उदकाचे सुख ते किती, सर्वेची क्षण तृषित होती. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पे नाही. उदकाचे म्हणजे पाण्याचे सुख ते किती, म्हणजेच इथे प्रश्न विचारला एकनाथ महाराज की पाण्याचे सुख हे किती वेळ आहे. सर्वेची क्षण तृषित होती. सर्वेची म्हणजे लगेच, क्षणे तृषिते, तृषित म्हणजे तहानलेली. जेव्हा आपल्याला तहान लागते आपण पाणी पितो. म्हणजेच एकनाथ महाराज म्हणतात पाणी प्राशन केल्यानंतर मिळणारं सुख हे कितीचे असते. ते सुख तहानलेल्या जीवाची तृषा भागवण्यापुरतीच मर्यादित असते. म्हणजेच पाण्यामुळे मिळणारं सुख हे क्षणिक असते. म्हणून एकनाथ महाराज पुढे म्हणतात, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखाची विकृती पे नाही. स्वानंद म्हणजे स्व आनंद. इथे आत्मानंदाची तृप्ती संतुष्ट करून देतात आहे. योगी पुरुषाच्या सानिध्यात आल्यानंतर योगी पुरुष सगळ्यांना आत्मानंदाच्या सुखाची जाणीव करून देतो, आत्मानंदाच्या तृप्तीचा अनुभव करून देतो. आणि म्हणून एकनाथ महाराज पुढे म्हणतात, सुखाची विकृती पे नाही. विकृती म्हणजे बाधा, दोष किंवा बिघाड. आणि हे आत्मानंदाचे सुखाची जाणीव करून देताना, त्या तृप्तीचा अनुभव करून देताना त्या सुखाला कोणतीही बाधा येऊ देत नाही. ते सुख अखंड अपरंपार असते आणि ते चिरकाळ टिकणार असते. असे इथे एकनाथ महाराज योगी पुरुषाचे महत्त्व सांगत आहे. आणि इथे आपल्याला दिसून येते किती, होती, तृप्ती म्हणजेच इथे अनुप्रास यमक अलंकार झालेला आहे मुलांनो. यावरून आपल्याला नादमयता आहे आणि अर्थभिन्नता आहे आणि म्हणून इथे यमक अलंकार झालेला आहे. पुढे बघूया. उदकाचे जे मधुरता ते रसनेची तत्वता, योगिया गोडपण पाहता होय निविता सर्वेंद्रिया. उदकाची जी मधुरता म्हणजे पाण्याचा गोडवा, मधुरता म्हणजे गोडपणा, ते रसनेची तत्वता. रसना म्हणजे जीभ, जिव्हा. म्हणजेच पाण्याचा गोड हा फक्त जिभेला सुकवतो. म्हणून येथे एकनाथ महाराज म्हणतात, योगियाचे गोडपण पाहता होय निविता सर्वेंद्रिया. म्हणजे योगी पुरुषाचा गोडपणा होत निविता म्हणजे संतुष्ट करणे, समाधान देणे, शांत करणे. योगी पुरुषाच्या मधुर वाणीमुळे आपले सर्वेंद्रिय म्हणजेच आपले पंचेंद्रिय संतुष्ट होतात, शांत होतात, संतुष्ट होतात. मुलांना आपल्या सर्वेंद्रिय, पंचेंद्रियांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. कान, डोळे, नाक, त्वचा आणि जीभ हे आपले पंचेंद्रिय आहेत. आणि योगी पुरुषाच्या सानिध्यात असल्यास आपले हे पंचेंद्रिय संतुष्ट होतात. म्हणून इथे योगी पुरुषाचे महत्त्व एकनाथ महाराज येथे सांगतात आहे. मुलांना इथे मधुरता, तत्वता पाहता नादमयता आहे आणि अर्थभिन्नता आहे आणि म्हणून इथे यमक अलंकार मुलांनो झालेला आहे. पुढे घेऊया. मेघमुखे अधपतन उदकाचे देखुणी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळासी. मेघमुखे, मेघ म्हणजे ढग. या ढगातून पाऊस पडतो. अधपतन म्हणजे खाली पडणे. उदकाचे देखुणी जाण
म्हणून एकनाथ महाराज इथे म्हणतात, मेघातून पाण्याचे अधपतन होते म्हणजेच पाऊस पडतो. म्हणून पुढे म्हणतात, अधपाते निवती जन. निवती म्हणजे शांत, जन म्हणजे लोक. या पावसाच्या खाली पडण्यामुळे सगळे सुखावतात, सगळे लोक सुखावून जातात. कारण पाणी पडल्यामुळे म्हणजेच पाऊस पडल्यामुळे शेती होते, शेती पिकून येते, अन्नधान्य मिळते. म्हणजेच पावसाचे उद्दिष्ट त्याचे खाली पडणे हे सगळ्यांना अन्नदान देण्यासाठी आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, तैसे योगी असे खालुती येणे. खालुती येणे म्हणजे खाली येणे. जे इहलोकी जन्म पावणे. इहलोकी म्हणजे मर्त्यलोक, पृथ्वीलोक. जन्म पावणे जननिवती श्रवण कीर्तने निजज्ञाने उद्धरी. निजज्ञान म्हणजे आत्मज्ञान, उद्धरी म्हणजे कल्याण करण्यासाठी. ज्याप्रमाणे मेघामुखातून पाण्याचे अधपतन होते म्हणजेच पाऊस पडतो, त्यामुळे सर्व लोक सुखावतात. कारण त्या पाण्यामुळे शेती होते, सर्वांना अन्नधान्य मिळते. त्याप्रमाणे योगी पुरुषाचे इहलोकात म्हणजे मर्त्यलोकात जन्म घेणे हे लोकांना श्रवण कीर्तनातून आत्मज्ञान करून देण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठी असतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, स्वतःजवळ असलेलं ज्ञान लोकांना देऊन योगी पुरुष लोकांचे कल्याण करतात आहे. अशा प्रकारे या कवितेतून एकनाथ महाराज योगी पुरुषाचे गुणवैशिष्ट्य सांगतात आहे. बघूया आपण त्याच पद्धतीने शब्दार्थ. चंद्रकिरण म्हणजे चंद्राचा प्रकाश. चकोरासी म्हणजे चकोर नावाचा काल्पनिक पक्षी. पाखोवा म्हणजेच पक्षिणीचे पंख. पिल्यासी म्हणजे पक्षिणीचे पिलू. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. जीवन म्हणजेच पाणी. जीवासी म्हणजे सजीव. तेवी म्हणजे त्याप्रमाणे. मृदुत्व म्हणजे मऊ कोमल. जळ म्हणजे पाणी. शाळे म्हणजे धुणे. सबाह्य म्हणजे आतून बाहेरून, अंतरंग आणि बाहेरंग. निर्मळ म्हणजे स्वच्छ. उदक म्हणजे पाणी. सर्व काळ म्हणजे प्रत्येक वेळी, सर्व वेळ. सुखदाता म्हणजे सुख देणारा. तृषित म्हणजे तहानलेला. योगिया म्हणजे योगी पुरुष, संत पुरुष, साधू पुरुष. स्वानंद तृप्ती म्हणजे आत्मानंदाची संतुष्टी. विकृती म्हणजे बाधा, दोष, बिघाड. मधुरता म्हणजे गोडपणा. रसना म्हणजे जीभ. निविदा म्हणजे संतुष्ट करणे, शांत करणे. सर्वेंद्रिय म्हणजे आपले सर्व इंद्रिय. अधपतन म्हणजे खाली पडणे. सकळासी म्हणजे सगळ्यांना. खालुती म्हणजे खाली येणे. इहलोक म्हणजे पृथ्वीलोक, मर्त्यलोक. जन म्हणजे लोक. निजज्ञान म्हणजे आत्मज्ञान. उद्धरी म्हणजे कल्याण करणे. मुलांनो, कृतीपत्रिकेनुसार पद्य विभाग हा 16 मार्कासाठी येतो. म्हणून आपल्याला या अभंगाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आहे मुलांनो. 8 मार्काच्या नुसार आपल्याला 2-2 मार्काच्या आकृतिबंध चौकटी पूर्ण करा आणि 2-2 मार्काचे काव्यसौंदर्य अशा प्रकारे विभागणी केली जाईल. आकृतिबंधावर आधारित प्रश्न असेही विचारू शकतात की एकनाथ महाराजांचे कालखंड किंवा एकनाथ महाराजांचे बहुआयामी लेखन संपदा, त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्याच पद्धतीने एकनाथ महाराजांचा जन्मगाव हे चौकटी पूर्ण करणार प्रश्न येऊ शकतो. त्यांचा जन्म कोणत्या साली झाला असा चौकटी प्रश्न येऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने कवितेच्या ओळी दिल्या जातील कुठल्याही 2 आणि त्याचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे मुलांनो. आणि त्याच पद्धतीने असे काव्य सौंदर्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर इयत्ता 9वीमध्ये आपण रसग्रहणाचा अभ्यास केला होता मुलांनो. आता तोच बदल करून 8 मार्कासाठी आपल्यासाठी येतोय, खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडा. 2 कवितेपैकी आपल्याला याचा सोडवायचा असतो. प्रस्तुत कवितेचा कवी म्हणजे किंवा कवयित्री याचं नाव विचारलं जाते. जसं प्रस्तुत कविते आहे संत एकनाथ. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय. त्यानंतर तिसरा हा थोडा बदल झालेला आहे की कवितेतली कुठलीही ओळ दिली जाईल, जशी जड वरी शाळीमळ. योगिया सबाह्य करी निर्मळ. उदक सुखी करी एक वेळ. योगी सर्व काळ सुखदाता. वरील ओळींचा सरळ अर्थ लिहा. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतर प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो,
आपल्याला 5 प्रश्न विचारले जात आहेत, त्यातला हा पण प्रश्न येऊ शकते. कवितेतून मिळणारा संदेश किंवा प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. आणि शेवटचा प्रश्न 5वा असतो, खालील शब्दांचा अर्थ लिहा. निजज्ञान म्हणजे आत्मज्ञान, उदक म्हणजे पाणी, तृषित म्हणजे तहानलेला, शाळणे म्हणजे धुणे. अशा प्रकारे कृतीनिहाय आपल्याला अभ्यास करायचा आहे, जे आपण इयत्ता 9वीमध्ये अभ्यास केलेला आहे मुलांनो. याचा सराव करणे गरजेचं आहे आणि कविता आपल्याला समजून घेणे, आपल्या शब्दात मांडणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर या व्हिडिओच्या